नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये जेडपी पंचायत समितीच्या निवडणुका 12 जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचे फॉर्म भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. आज शेवटचा दिवस आहे. आपण पाहिलं की महानगरपालिकेमध्ये कशी घराणेशाहीला उत आला. प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांना तिकीट, अगोदर बायकोला, पोराला, मुलीला, त्यानंतर आपल्याच नातेवाईकांना कशी तिकीट वाटली गेली महानगरपालिकेमध्ये. तसंच या अगोदर सुद्धा आपण पाहिलं असेल की नगरपंचायतीमध्ये सुद्धा कसं घराणेशाहीला उत आला होता. म्हणजे अगदी गिरीश महाजन आहेत, त्यांची पत्नी सुद्धा नगरपालिकेला नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आली. असंच काहीच आता जेडपी पंचायत समितीला सुद्धा सुरू झालेला आहे. तालुक्याचा आमदार, माजी आमदार यांचे सगळे नातेवाईक, सगळे सोयरे सगळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवतात. तर दोन्ही नेते एकत्र, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, अशी स्थिती काहीशी निर्माण झाली. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. 12 जिल्ह्यांमध्ये ह्या निवडणुका लागलेल्या आहेत. जवळपास 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तर 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. याचा प्रचाराचा धडाका आता सुरू होईलच. आता फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा की कशा पद्धतीनं निवडणुका रंगतदार होत आहेत, रंगतात हे आपल्याला बघायला मिळते. जसं नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये घराणेशाहीला उत आला, असाच महानगरपालिकेला सुद्धा घराणेशाहीला उत आला. त्यामध्ये आमदार, खासदार ह्यांचेच नातेवाईक, कोणाची बायको, पोरग, पोरगे हे सगळे लोक निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले. म्हणजे एका घरातले 4-4, 5-5 माणसं राजकारणामध्ये आणि सगळे निवडून सुद्धा आले. म्हणजे जनता ही काय म्हटलं पाहिजे आपण, ते शब्द सुद्धा नाही अशा लोकांसाठी की बाबा हेच लोक पुन्हा पुन्हा निवडून येत आहेत. तर अशीच काहीशी परिस्थिती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा झालेली आहे. इंदापूर तालुका हा राज्याच्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी असतो आणि राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असल्यानं इंदापूर तालुक्याकडं सर्व राज्याचं लक्ष लागून राहतं. बारामती लोकसभा मतदारसंघातला हा तालुका आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाला लोकसभेला पवारांना अनेक वेळा प्रखर असा विरोध झाला. महादेव जानकरांच्या रूपानं सुद्धा प्रखर असा विरोध झाला. त्यावेळी त्यांचा अवघ्या थोडक्या मताने पराभव झाला होता. त्यानंतर सुद्धा विरोधात उमेदवार हे चांगले उभे राहिले, परंतु निवडून येऊ शकले नाहीत. आणि जेवढा पवारांना जास्त विरोध वाढेल असं काहीच विरोधी पक्षाकडनं बघितलं जातं. आता त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये 7 जेडपीचे गट होते, ते आता 8 झालेले आहेत, 1 वाढला आहे. आणि पंचायत समितीचे 2 गण वाढलेले आहेत. तर आता यामध्ये प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या मुलांना कशी तिकीट मिळतील असं बघितलं जातं. इंदापूरच्या राजकारणामध्ये हर्षवर्धन पाटील आणि भरणे म्हणजे अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटील गट, अशा काहीशा निवडणुका ह्या आजवरच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये झालेल्या आहेत. मग ते हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये गेले तर तो काँग्रेसचा सगळा बालेकिल्ला होतो. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले तर ते भाजपचं होतं. म्हणजे अशी काहीची स्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यातच आता हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र बसून जागा ठरणार आहेत कोणी कुठल्या लढवायच्या. आता हे एकत्र आल्यामुळं कार्यकर्त्यांची मात्र पंचायत झालेली आहे. हे एकत्र येऊन सुद्धा कार्यकर्त्यांसाठी मोकळं सोडलं गेलेलं नाही, तर कार्यकर्त्यांची सुद्धा अडचण करून ठेवलेली आहे. तर जसं की हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या बावडा मतदारसंघातून, बावड्याचा जो गट आहे इथून उमेदवारी दाखल करणार आहेत. तर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं सांगितलं जातंय. त्यातच दत्तात्रय भरणे हे सुद्धा काय मागे राहिलेले नाहीत. दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा आपला चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवायचं ठरवलेलं आहे आणि ते सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म्हणजे आता पंचायत समितीचे हे जे रणधुमाळे आहे हे बघा. आता अंकिता पाटील ह्या जिल्हा परिषदेच्या गटातून म्हणजेच त्या बावड्यामधून उमेदवारी दाखल करणार आहेत. तर शिवराज भरणे हे बोरी गणातून म्हणजे पंचायत समितीच्या गणातून आपलं नशीब आजमावणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे कार्यकर्ते, आता बावड्यामध्ये समजा हर्षवर्धन पाटलाला मानणारे कार्यकर्ते असतील, तर
मुलीला उमेदवारी दिली म्हणजे कार्यकर्त्यांचा सुपडा साफ झाला, कार्यकर्ते वाऱ्यावरतीच गेले. तसंच आता काजड बोरी जो तिथला जो गण आहे, आता इथं सुद्धा श्रीराज भरणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि यामुळं या ठिकाणचे सुद्धा जे कार्यकर्ते उभा राहण्यासाठी जे इच्छुक होते यांना सुद्धा कुठेतरी वगळल्यासारखं गेलेलं आहे. म्हणजे असं झालेलं आहे की नेते मंडळी सगळ्या आपापल्या मुलांचे सोयीप्रमाणे सगळं राजकारण सुरू आहे. म्हणजे आपापल्या मुलांना उमेदवारी देण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र चलबिचल झालेली आहे. आता हे दोन्ही नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील, इंदापूरला प्रामुख्यानं इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटील म्हणजेच त्यांचे जे चुलते होते शंकरराव बाजीराव पाटील आणि शरद पवार, या असे दोन गट निर्माण होते. तर ते त्यापैकी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या गटाचे हर्षवर्धन पाटील, तर शरद पवारांच्या गटाचे दत्ता भरणे, हे दोन गट प्रतिस्पर्धी असतात. परंतु आता ते दोन्ही गट एकत्र आलेले आहेत. आता हे दोन्ही गट एकत्र आल्यामुळं झालं असं की आता कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं, त्याच्यात ह्यांच्या घरातले सुद्धा लोक उभे येते, घराणेशाही. मग आता काय करायचं, नातेवाईकांना तिकीट, घरातल्या माणसाला तिकीट, मग कार्यकर्ता फक्त वाऱ्यावरतीच, कार्यकर्ता फक्त चटया छत्रजा उचलण्यापुरताच मर्यादित राहिलेला आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी मात्र भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाणं पसंत केलेलं आहे. म्हणजे अनेक वर्ष याच नेत्यांसोबत राहिलेले लोक भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा कल अधिक वाढलेला आहे. आता इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काही नव्हतं. प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आता त्यानंतर प्रदीप गारटकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद ही थोड्याफार प्रमाणात वाढलेली आहे. आता त्यात भारतीय जनता पक्षाकडून अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटील गट. आता हर्षवर्धन पाटील यांचं तुतारीचं चिन्ह आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि अजितदादाचं घड्याळाचं चिन्ह अजितदादांकडे आहे. तर आता या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे. आता जे इकडे नाराज आहेत, ज्यांना म्हणजे तिकीट मिळालं नाही, ते साहजिकच दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन उभं राहत आहेत, असं चित्र सध्याच आपल्याला दिसतंय. म्हणजे जे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य किंवा कोण पंचायत समिती सदस्य असेल किंवा ज्याला उभं राहायची इच्छा आहे परंतु तिकीटच मिळाना, म्हणजे पैसा भरपूर झालाय पण मान सन्मान नाही, म्हणून मग आता कुठल्या तरी पक्षामध्ये आपण प्रवेश करायचा आणि उमेदवारी तिथून दाखल करायची. आता जर दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील असे दोनच जर गट झाले असते, दोनच गटातनं निवडणुका लढल्या असत्या, तर तिसरा पॅनल सुद्धा झाला असता, तो भाजपचा, आणि कार्यकर्त्यांना संधी मिळाली असती. परंतु आता हे दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे याच गटातले काही विरोधक लोक म्हणजे अक्षरशः अनेक वर्षापासून यांच्या सोबत राहिलेल्या लोकांना सुद्धा तिकीट मिळाली नाही त्या कार्यकर्त्यांना. म्हणून आता ते कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची वाट पकडलेली आहे आणि भाजपमध्ये जाऊन उमेदवारी दाखल करण्याचं ठरवलेलं आहे. जसं की शहा महादेव नगर येथले जे गोटू पांढरे हे पंचायत समितीचे सदस्य होते, त्यांना तिकीट मिळालं नाही, म्हणून आता त्यांनी जिल्हा परिषदेला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करायचं ठरवलेलं आहे. आणि तसं ते दाखल हे म्हणजे असे अनेक जण आहेत, जसं विलास वाघमोडे असतील, पांडुरंग मार्कड असतील, अशी अनेक मंडळी तालुक्यामध्ये आहे की जे अनेक वर्षापासून कोणी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत, तर कोणी दत्ता भरणे, अजित पवार यांच्या सोबत राहिलेले आहेत, कोणी शरद पवारांच्या सोबत राहिलेले आहेत. म्हणजे एवढा जरी विरोध एकमेकाचा असला तरी त्यांनी पक्ष सोडून म्हणजेच आपली विचारधारा आजपर्यंत सोडली नव्हती. परंतु आता त्या विचारधारेला फाटा देत कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊन, जसं की बाबा हरनावळ गुरुजी म्हणून आहेत, हरनावळ सर, तरंगवाडी इथं त्यांची मोठी शाळा आहे, परंतु शाळा सुद्धा असताना त्यांचं मोठं प्रस्थ असताना त्यांना तिकीट नाकारलं गेलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून. म्हणजे ते दत्तात्रय भरणे यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मानणारा सुद्धा बऱ्यापैकी वर्ग आहे, परंतु तिकीट नाकारलं, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाऊन आता उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत असं सुद्धा आहे. म्हणजे अशी अनेक मंडळी ही जी आता आहे ही भाजप सोबत जाऊन भाजपमधनं उमेदवारी अर्ज दाखल करतायत. तर इतर लोकांना तर उमेदवारी अर्ज दाखल करायचीच पंचायत झाली, त्यांना अपक्ष उभं राहावं लागतंय, असंच काहीशी स्थिती आहे. म्हणजे हे नेते मंडळी जसं की आता प्रवीण माने जरी असले तरी त्यांनी सुद्धा त्यांच्याच घरातला उमेदवार जिल्हा परिषदेला उभं करतील आणि केलेलाच आहे म्हणायचं. तर असंच हर्षवर्धन पाटील असेल, दत्ता भरणे असेल, हे सगळेजण आपापल्या घरातले आणि आपल्या नातेवाईकांनाच उमेदवारी देताना आपल्याला दिसत आहेत. परंतु ह्याच्यातून कार्यकर्त्यांची जे
हेळसांड होते ती मात्र चव्हाट्यावरती येताना आपल्याला दिसते की कार्यकर्ता मात्र वाऱ्यावर आणि नेते मंडळींच्या घरात मात्र सगळ्यांच्या उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत. तर ह्या उमेदवाऱ्या नेत्यांनी सुद्धा टाळून त्या कार्यकर्त्यांसाठी देणं गरजेचं होतं. परंतु कार्यकर्ता हा कायमस्वरूपी आपल्या मागे राहत नाही, तो कधी पक्ष बदलतो. म्हणून असं काहीच गणित आहे का राजकारणी लोकांचं की आपल्याच घरातला उमेदवार द्यायचा आणि तो निवडून आल्यावर कुठेही जाणार नाही. कार्यकर्ते कुठेही इकडे तिकडे उड्या मारतात, पक्ष सोडून जातात. म्हणून की काय आता हे राजकारणी सगळे आपापल्या घरामध्ये उमेदवारी द्यायला लागलेले आहेत. तर याचा एकंदरीत असंच अर्थ निघतो की नेते आपापल्या घरामध्ये उमेदवारी, दोन्ही नेते एकत्र आणि कार्यकर्ते मात्र वाऱ्यावरती, अशीच काहीशी स्थिती सध्याची इंदापूर तालुक्यामधली झालेली आहे. आणि या कट्टर कार्यकर्त्यांना मात्र सतरंजा उचलायचीच पाळी ह्या राजकारणी लोकांनी आणलेली आहे. आणि या कार्यकर्त्यांनी सुद्धा यांना प्रखर विरोध केला पाहिजे आणि हे जे उमेदवार घराणेशाहीचे आहेत हे उमेदवार पाडण्याचं काम सुद्धा कार्यकर्त्यांना केलं पाहिजे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.